2015 पासून चर्चेत असलेल्या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गावरनं पुन्हा एकदा नगर जिल्ह्यामध्ये रणकंदन माजलंय। एनडीए सरकारनं संगमनेरमधनं जाणारा हा मार्ग शिर्डी मार्गे जाणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यामुळे नगर जिल्ह्यातील थोरात विरुद्ध विखे या संघर्षाला आता नवा मुद्दा मिळाला। बघूया। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गावरून नगर जिल्ह्यात नवा वाद निर्माण झाला। पुणे, नाशिक आणि नगर या औद्योगिक आणि आर्थिक केंद्रांना जोडण्यासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा मानला जातोय। 2015 पासून या रेल्वे मार्गाची चर्चा होती। 2017 साली केंद्राच्या अंदाजपत्रकात या मार्गासाठी तरतूद झाली। पहिल्यांदा हा मार्ग अकोले जिल्ह्यातून जाणार होता। स्थानिकांचा विरोध आणि जमिनीची उपलब्धता नसल्यामुळे त्यानंतर हा मार्ग संगमनेर मार्गे वळवण्यात आला। पण या मार्गामध्ये असलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपमुळे या मार्गामध्ये बदलाची चर्चा सुरू झाली। 2 दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा रेल्वे मार्ग संगमनेर मधून न जाता शिर्डी मार्गे जाणार असल्याचं स्पष्ट केलं। आधी हा मार्ग नाशिक रोड, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मनसर, राजगुरुनगर, चाकण, पुणे असा होता। पण आता हा मार्ग नाशिक रोड, शिर्डी, पुणतांबा, निंबळक, नगर, चाकण आणि पुणे या मार्गाने जाणार आहे। जीएमआरटी टाळण्यासाठी नवा मार्ग स्वीकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं। संगमनेरमधून मार्ग जाणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विधान परिषद आमदार सत्यजित तांबे जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली। नगरपालिका आचारसंहिता असल्यानं रस्त्यावरची लढाई सध्या शक्य नाहीये, त्यामुळे डिजिटल लढाई आणि सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे। महारेल जी राज्य शासनाची रेल्वेची कंपनी आहे, त्यांनी सर्वेक्षण केलं। त्यांनी भूसंपादनाचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेरे टाकले। त्यांनी आमच्या काही लोकांना भूसंपादनाचे पैसे दिले। भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक ही रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याचा घाट जीएमआरटीचं कारण सांगून पुढे करण्यात येत आहे। म्हणून या बाबतीमध्ये आता एक फार मोठं जनआंदोलन करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। या वादाला विखे विरुद्ध थोरात वादाचीही किनार आहे। संगमनेरमध्ये असलेले शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर विखेंची छत्रछाया असल्याने मार्ग शिर्डीतून जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। मात्र आमदार अमोल खताळ यांनी हा मार्ग संगमनेर मार्गेच जावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय। संगमनेर मार्गेच रेल्वे गेला पाहिजे यासाठी यापूर्वी सुद्धा अधिवेशनामध्ये मी बोललो होतो आणि माझा त्या दृष्टीने पाठपुरावा सुद्धा सुरू होता। रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच जावा यासाठी माझी आग्रही भूमिका आहे। त्यासाठी वेळप्रसंगी जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये सर्व पक्षांना विश्वासात घेऊन, सर्व पक्षांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याची आमची पुढची भूमिका राहणार आहे। जीएमआरटीचं कारण देण्यात येत असलं तरी सुद्धा या मुद्द्यावरती राजकारण होत असल्याची भावना आहे। एकूण 266 किलोमीटरचा मार्ग आहे। पुणे जिल्हा 145 किलोमीटर, अहिल्यानगर जिल्हा 59 किलोमीटर, नाशिक जिल्हा 62 किलोमीटर लोहमार्ग नाशिक जिल्ह्यातनं जाणार होता। प्रकल्पामध्ये 21% सिंचनाखाली जमीन जाणार। 4 सर्वेक्षणानंतर पुणे संगमनेर नाशिक मार्ग होणार होता। मात्र आता आधी अस्तित्वात असलेल्या मनमाड दौड मार्गाचाच भाग वापरला जाणार आहे। त्यानंतर शिर्डी नाशिक रेल्वे मार्ग कसा आणि कुठून जाणार याची कल्पना कोणालाही नाही। नगर जिल्ह्यामध्ये निळवंडेच्या पाण्याचं राजकारण गेल्या 40 वर्षांपासून सुरू होतं। आता रेल्वेवरनं राजकारण तापणार असंच दिसतंय। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी।